महाराष्ट्रामध्ये सर्वत्र यात्रा सुरू आहेत आणि यात्रामध्ये बळी देतात। तशाच पद्धतीने आज राहुल गांधी यांनी संसदेला 8 बळीचे बकरे दिलेले आहेत। संसदेचा नियम आहे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या, मीडियामध्ये आलेल्या बातम्या, मासिकांमध्ये आलेल्या बातम्या यावर चर्चा होत नाही असा नियम आहे। तरीसुद्धा जो लेख प्रकाशितच झालेला नाही आहे त्यावरती संसदेत मुद्दाम चर्चा घडवून आणणं आणि खासदारांना प्रोत्साहन देणं, गोंधळ घालण्याकरता हे राहुल गांधींचं काम कालपासून सुरू आहे। यामागचा उद्देश केवळ एक जनाधार संपलेला आहे आणि संरक्षण या विषयावर जनाधार मिळवण्याच्या दृष्टीने मीडियामध्ये राहण्याकरता राहुल गांधी अशा पद्धतीचे जे काय प्रयोग करतायत आणि त्या प्रयोगामध्ये हे 8 खासदार बळीचे बकरे झालेले आहेत। मला वाईट वाटतंय की यामध्ये आमचा महाराष्ट्रातील एक खासदार आहे त्याचासुद्धा बकरा, त्याचासुद्धा बळी आज राहुल गांधी यांनी दिलेले आहे। संसदेचे नियम असतात हो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये आपले विचार मांडण्याची संधी संसदेमध्ये प्रत्येक खासदाराला दिलेली आहे। त्या ठिकाणी दादागिरी आणि कोलांट्या उड्या मारण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाही आहेत। संसदेचे नियम राहुल गांधी पाळत नाही आहेत आणि 8 बळीचे बकरे राहुल गांधी यांच्यामुळे संसदेला त्यांनी दिलेले आहे। सर, लाडकी बहीण योजनेचं नाव बदलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे। अजित दादा लाडकी बहीण योजना असं नाव त्या योजनेला द्यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केली आहे। हा निर्णय महाराष्ट्र सरकार आणि राज्यातील सर्व नेते या संदर्भात बसून निर्णय घेतील। सर, ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी जी काही डील्स मिळायचं सांगितलं जातं त्याच्यामध्ये अमेरिकेच्या ॲग्रिकल्चर खात्याच्या ज्या सेक्रेटरी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये त्यांची उत्पादनं, खास करून कृषी उत्पादनं इथे विकले जातील आणि गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भामध्ये डीलमध्ये हाच मुद्दा होता की कृषी उत्पन्नासाठी भारताची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली केली जाणार नाही। त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळी कारणं दिली जात होती, मात्र त्यांचं अधिकृत ट्विट आहे या संदर्भात। हे बघा, डोनाल्ड ट्रम्प आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यामध्ये जो काही करार झालेला आहे, जी काही घोषणा झालेली आहे, या संदर्भात विरोधक ज्या पद्धतीने टीका करतायत, मला असं वाटतं की परराष्ट्र धोरण आहे आणि आपल्या राजकारणासाठी या परराष्ट्र धोरणाचा, 2 देशांमध्ये झालेल्या कराराचा टीका करण्यासाठी वापर करू नये। शेवटी सरकार आपलं आहे, देश आपला आहे आणि देशासाठी आपापसामधील राजकीय विरोध विसरून एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे। सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मर्जर व्हावं यासाठी दोन्ही पक्षांमध्ये जो वाद सुरू आहे या वादावर शिवसेनेची काय भूमिका? आणि त्याच्यावरती ते दावे करतात की अजित पवारांची इच्छा होती मर्जर व्हावं, अजित पवारांचे लोक म्हणतात अशी कोणती चर्चा नव्हती, इच्छा। आता याविषयी मर्जर व्हावं, होऊ नये, पवारसाहेबांच्या गटाची माणसं काय म्हणतायत असं अजितदादांची इच्छा होती, अजितदादांच्या गटाची माणसं म्हणतायत आमच्यासमोर कधीच चर्चा झाली नाही। शेवटी 2 पक्षांचा हा विषय आहे। महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र सुद्धा ती मंडळी लढत होती। आता याविषयी शिवसेना म्हणून आम्ही काहीच सांगू शकत नाही। त्या पक्षाच्या प्रमुख लोकांनी या संदर्भात माहिती देणं गरजेचं आहे। यावर आम्ही काय प्रतिक्रिया देणार? सर, मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढल्या, मात्र दोघांनी वेगवेगळे गट स्थापन केले। यामागचं नेमकं कारण काय असेल आणि हा वेगळा गट का स्थापन केला गेला असेल? दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत। जर बघा, कोकण आयुक्त किंवा डिव्हिजनल कमिशनरकडे गट बनवताना काही कायदे आहेत, कानून आहेत, वेगवेगळे पक्ष निवडणूक लढतात आणि त्यामध्ये पक्षांतर्गत विरोधक किंवा पक्षांतर विरोधी कारवाया होऊ नये म्हणून त्या कायद्यामध्ये बदल करण्यात आला आणि त्यानुसार
आता निवडणुका होत आहेत, पक्षाचे वेगवेगळे गटाचे नियम असतात, पक्षाची घटना असते, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला घटना द्यावी लागते. तुम्हाला जर एकत्र गट बनवायचा असेल तर एकत्र गटाची सुद्धा घटना द्यावी लागते. वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळे पक्षांचे अस्तित्व आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी केलं असेल किंवा एकमेकांवर विश्वास नसेल. असं जर युती होती तर प्री अलायन्स युती पण करता येते. आता त्यांची एकमेकांवर विश्वास नसेल तर यावर आम्ही काय प्रतिक्रिया देणार. सर त्याच्यावर एक प्रश्न जोडूनच असा आहे की मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत भाजपने खूप कठोर भूमिका घेतलेली होती आणि आता मात्र तुम्ही नंतर त्यांना सोबत घेत आहे महापौर पदासाठी. हे बघा, महापौर पद राष्ट्रवादी, अजितदादा गट, शिवसेना आणि भाजपा आमची युती आहे, महायुती आहे. आणि एखाद्या काही गोष्टींवरती पक्ष वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या विचारांवरती आधारित पक्षाच्या निर्मिती झालेल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टींमध्ये आमचे वेगवेगळे विचार आहेत, परंतु सत्ता स्थापनासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्याचाच हा एक भाग आहे. सर, दादरमध्ये सावरकर सदन आहे, ती वारसा वास्तू नाही असं ASI म्हणते. एकीकडे बाळासाहेब ठाकरेंनी तिथे सावरकर सदन समोर आहे दादरमध्येच हे सभागृह बांधण्याकरता मोठी भूमिका घेतली होती. शिवसेना आता तुमचा पक्ष आहे आणि तुमच्या पक्षामध्ये जर बघितलं सावरकरांना मोठी मान्यता आहे. असं असताना सावरकर सदन हे वारसा वस्तू नाही अशी म्हणण्याची हिंमत ASIची कधी झाली? बघा, ASIने जी काय भूमिका घेतलेली आहे त्याचा अभ्यास करावा लागेल. ASIची भूमिका आणि सावरकर प्रतिष्ठानची भूमिका याचा अभ्यास करावा लागेल आणि त्याचा अभ्यास करूनच यावरती मला प्रतिक्रिया द्यावी लागेल. अरे तो घे ना, तो माझा विषय आहे. सरांचा विषय सांग, सरांचा एक विषय मस्केचा विषय नाही ना, ते नाही विचार. हां, ते झालं ते नाही. मी माझा 377. तुम्ही रस्ते अपघाताच्या पीडितांच्या कॅशलेस उपचार योजनेची रक्कम 5 लाखावरून 25 मर्यादा किमान 25 दिवसापर्यंत वाढवावी अशी मागणी केली आहे. सडक परिवहन मंत्रालयाने रस्ते अपघातांसाठी एक कॅशलेस पॉलिसी काढलेली आहे. गोल्डन आवर्समध्ये जर उपचार झाला, एखादा मोठा अपघात झाला तर त्याच्यावरती जर उपचार झाला तर ती व्यक्ती वाचू शकते. याकरता कॅशलेस सेवा योजना सडक परिवहन मंत्रालयाने सुरू केलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये 1.5 लाख ही मर्यादा ठेवलेली आहे आणि 7 दिवसाची उपचार मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एम्स असेल किंवा या विषयावरती काम करणारे अनेक मोठे हॉस्पिटल्स असतील, त्यांच्यामध्ये जर ब्रेन इंजुरी असेल, मेंदूचा झटका असेल किंवा मेंदूवरती झालेला ॲक्सिडेंट असेल, त्याचबरोबर हाडांची जो काही घात झाला असेल किंवा ऱ्हास झाला असेल, त्याकरता किमान 18 ते 25 दिवस लागतात आणि 1.5 लाखामध्ये हा उपचार होत नाही. याकरता 1.5 लाखाची मर्यादा 5 लाखापर्यंत करावी आणि 7 दिवसाची जी काय मर्यादा आहे ती 18 ते 25 दिवस करावी अशी मागणी मी 377च्या आधारे लोकसभेच्या अध्यक्षांकडे केलेली आहे. त्यांच्यामार्फत त्या मंत्रालयाकडे ही डिमांड केलेली आहे आणि मला आशा आहे की लोकांचे जीव वाचण्याच्या दृष्टीने हे जी काही मी केलेली मागणी आहे ती लवकरच मंजूर होईल आणि रस्ते अपघातामध्ये जो काही मृत्यू होतात आणि कुटुंब उद्ध्वस्त होतात त्यापासून त्यांना आपण वाचवू शकू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.